नमस्कार. मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. आज मी आपणासमोर आपणाला कधीच न कळलेला बाप, जो रात्रंदिवस आपणासाठी कष्ट करतो, पण तो आपलं कष्ट कधी इतरांना दाखवत नाहीये. घरातल्या सदस्यांना तोही आपण कष्ट केलेलं दाखवत नाहीये. स्वतः मरतो, स्वतः झुरतो, स्वतः रात्रंदिवस कष्ट करतो, पण परंतु त्याची जाणीव घरातल्या कोणत्याही सदस्याला कधीच होऊ देत नाही. पण आपण मात्र आपल्याच बापाकडे रात्रंदिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हट्ट करतो, पण आपण या गोष्टीचाही कधीच विचार करत नाहीये की जो माझा बाप रात्रंदिवस माझ्यासाठी कष्ट करतोय, कदाचित त्याला त्याची अंगभर घालायला तरी कपडे आहेत का? खरोखरच तो स्वतःची हौस मौज करतोय का? हा विचार करणं काळाची गरज आहे. आज प्रत्येक पाल्य आणि तुम्ही खरोखरच खऱ्या अर्थानं आपल्याच बापाला रात्रंदिवस सहता, रात्रंदिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हट्ट करता, पण परंतु आपल्याच बापाच्या इन्कम सोर्सचा विचार सुद्धा आपण कधीच करत नाहीये. मी जो हट्ट केलाय तो हट्ट 100% तो आपला बाप पुरवणार आहे, पण तो कसा पुरवणार आहे? तो कुठून पैसा आणतो? तो कुठून आपल्यासाठी खर्च करतो? तो किती कष्ट उपसतो? तो किती घाम गाळतो? या गोष्टी आजही आजही या गोष्टीचा विचार कधीच करत नाही. आणि जोपर्यंत आपण या गोष्टीचा विचार करणार नाही, तोपर्यंत आपला बाप आपल्याला समजणार नाही. आपण फक्त आपलीच बाजू पाहतो. कदाचित एक दिवस त्यांची बाजू, त्यांच्या जागी आपण आहोत. आपण तर कोणतंच कार्य करत नसताना, आपण निष्क्रिय असताना, आपल्याकडून म्हणजे घरातील कोणत्याही सदस्याकडून 1 रुपयाचं येणं नसताना, कदाचित तो संपूर्ण कुटुंबाचा खर्च कसा पेलवत असेल? तो खर्च पेलवताना त्याला कोणकोणत्या प्रकारचे वेदना आणि दुःख होत असेल? कधी कधी त्याच्या पायात चप्पलही नसते, पण तो आपल्या लेकराला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला नवीन सँडल, नवीन बूट खरेदी करतो. पण कधी असा विचार करत नाही की माझ्या खिशात पैसे आहेत का? तो स्वतः जुनी कपडे घालतो, पण त्याच्या मुलाला आणि मुलीला दुकानात जाऊन पाहिजे तसे दाखवेल ती कपडे घेतो. आपण स्वतः फाटकी कपडे घालतो, कदाचित अनवाणी राहतो, किंवा कपडे नसताना सुद्धा आहे त्यात ॲडजस्टमेंट करतो, पण मुलाला आणि मुलीला पाहिजे त्या गोष्टी ज्या त्यांच्या बोटाने ते दाखवतील त्या गोष्टीचा तो 100% हट्ट पुरवतो. पण आपणाला बाप कधीच कळला नाही. बापाचं मनांतकरण कधीच समजलं नाही. या समाजातले प्रत्येक माणूस, बरीच अशी व्यक्ती आजही बाप म्हणजे आमच्या डोक्याला ताप या भावनेनंच फक्त बापाकडे पाहतात. पण माझी विनंती असेल, कृपया बाप आणि बापाच्या ठिकाणी आपण आहोत. खऱ्या अर्थानं त्याचं कष्ट, त्याचं प्रयत्न याचाही एक दिवस जर आपण विचार केला आणि आपण त्यांच्या ठिकाणी असून आपण जर या सर्वच गोष्टी कशा करणार आहोत, रात्रंदिवस झुरतो, रात्रंदिवस कष्ट करतो, कष्ट उपसतो, दुसऱ्याचं घरी पैसे नसतील तर व्याजानं काढतो, सावकाराचं कर्ज फेडतो, भरतो, शेतात भलं मोठं नुकसान झालं तर ते नुकसानही सहन करतो. पण माझी लेकरं, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहिला पाहिजे, ही एकच आस प्रत्येक बापाची असते. पण
घरातील सदस्य मात्र खऱ्या अर्थानं बाप, मी आता सांगितलं म्हणजे डोक्याला ताप, अशाच पद्धतीने घरातले प्रत्येक सदस्य त्या व्यक्तीकडे पाहतात, पण त्यांच्या मनाचा, त्यांच्या जीवाचा, त्यांच्या अंतःकरणाचा कोणी विचार करत नाही आहे. खऱ्या अर्थानं जरी लक्षात घ्या, रात्रंदिवस बापाला दुःख होत असलं तर ते दुःख स्वतः कुडतो, स्वतः सहन करतो. फक्त एक आहे, त्याच्या डोळ्यात आसवं येत नाहीत, सहजासहजी आसवं येत नाहीत. म्हणून आपणाला वाटतं की बापाला दुःख होत नाही, पण बापाला तर काकणभर जास्त प्रत्येक गोष्टीचं दुःख होत असतं. हेही त्यांच्या प्रत्येक मुलानं मुलीनं समजून घ्यायला हवं. आणि घरातील प्रत्येक सदस्याला बापाचं मनांतकरण समजायला हवं. हीच खरी काळाची गरज आहे. ज्या वेळेला तुम्हाला आपणाला बाप समजेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं बापाची किंमत कळेल. जोपर्यंत तो कळणार नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा बाप या जगात आहे तोपर्यंतच आपणाला किंमत आहे. ज्या दिवशी बाप हे जग सोडून जाणार आहे, त्यावेळेला या जगामध्ये आपणाला कोणत्याही प्रकारची कसली किंमत असणार नाही. कृपया याची जाणीव प्रत्येकाने ठेवा. आणि आपल्याच विठ्ठलासारख्या बापाला वाईट न बोलता, चुकीचं न बोलता, त्यांचा अपमान न करता कृपया रात्रंदिवस त्यांना देवाच्या ठिकाणी पूजा, माना, जाणा. आणि माझा बाप रात्रंदिवस माझ्यासाठी कष्ट करतोय, तर मी सुद्धा माझ्या बापाची कॉलर ताट झाली पाहिजे असं कार्य माझ्या हातून मी करणार आहे, घडवणार आहे. जोपर्यंत माझ्या बापाची कॉलर ताट राहणारं कार्य माझ्या हातून घडणार नाही, आणि माझ्या बापाला माझा अभिमान, माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटणार नाही, असं कार्य माझ्या हातून घडणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. हा ध्यास आजपासून प्रत्येकाने घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं बाप, आपला बाप आपल्यासाठी जो रात्रंदिवस कष्ट करतोय त्याचं चीज झालं असं त्याचा अर्थ होईल, अन्यथा नाही. ठीक आहे. आज मी थोडंसं मार्गदर्शन आपल्याला केलं. आशा आहे हे मार्गदर्शन आपणा सर्वांना आवडलेलं असावं. हा व्हिडिओ आवडल्यास जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपल्या कमेंट येत नाहीत, कमेंट करा. धन्यवाद. भेटूया आपण लवकरच.